नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको म्हणजेच महापारेषण विद्युत पारेषण कंपनी मर्यादित इथे महाट्रान्सको इथे ITIच्या तुम्हाला तब्बल 1904 पोस्ट पाहायला मिळाल्या होत्या आणि महापारेषणमध्ये सहाय्यक अभियंता म्हणजे असिस्टंट इंजिनियर याच्या सुद्धा 390 प्लस पोस्ट तुम्हाला पाहायला मिळालेल्या होत्या. परंतु विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सकोची जी भरती आहे ती जवळपास 1 वर्ष होत आहे, अजूनही ती भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि त्याबद्दल एक जाहिरात शुद्धीपत्रक आलेलं आहे. तर त्या शुद्धीपत्रकामध्ये लिहिलेलं आहे त्याचा आढावा करूया आणि तुमची एक्सपेक्टेड डेट किती असू शकते त्या एक्झामची ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या या क्लासमध्ये किंवा आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महापारेषणमध्ये बरेचसे असिस्टंट इंजिनियर आणि बरेचसे विद्युत सहाय्यक हे एक्झामची वाट पाहत आहे. एक्झाम त्यांनी क्लासेस लावले होते, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी अभ्यास केला होता, त्याच्या व्यतिरिक्त रिव्हिजन केली होती आणि त्याच्या व्यतिरिक्त आता त्यांना फक्त CBT एक्झामची ते मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. परंतु अजूनही त्यांना महापारेषण भरतीमध्ये पुन्हा त्यांना निराशाच पाहायला मिळणार आहे. तर ती निराशा कधीपर्यंत राहणार आहे? खूप काही वेळ नाही राहणार विद्यार्थी मित्रांनो, परंतु 100% तुम्हाला यामध्ये लवकरच एक नोटीस काढून तुम्हाला लवकरच ते एक्झाम डेट किंवा एक्झाम याविषयी आपल्याला कळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या ना. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, ती सुद्धा ऑन करून द्यायची. याच्यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. चला तर जाणून घेऊया शुद्धीपत्रक आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे ते सुद्धा जाणून घेऊया. बघा वन बाय वन. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे महाट्रान्सको महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाराष्ट्र शासन अंगीकृत उपक्रम. आता बघा इथे जाहिरात क्रमांक 7/2023, जाहिरात क्रमांक 9/2023 आणि जाहिरात क्रमांक 1/2024 करिता शुद्धीपत्रक. आता या शुद्धीपत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे, एक एक पॉईंट महत्वाचा समजून सांगतोय आणि एक्झाम डेट एक्सपेक्टेड कधी असणार आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त काय यांची प्रोसिजर असणार आहे यावर सुद्धा चर्चा करूया. तर जाणून घेऊया आता काय लिहिलेलं आहे यामध्ये. बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये अनुक्रमे जाहिरात क्रमांक 7/2023 दिनांक 4/10/2023 अन्वये सहायक अभियंता पारेषण सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात क्रमांक 1/2024 दिनांक 19/1/2024 अन्वये सहायक अभियंता पारेषण अधिसूचने अंतर्गत व जाहिरात क्रमांक 9/2023 दिनांक 20/11/2023 अन्वये विद्युत सहायक पारेषण कंत्राटी सरळ सेवे अंतर्गत या पदाची रिक्तपणे भरण्याकरिता जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी 28 जूनला एक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आली होती. ती वर्तमानपत्र आपण काय काय लिहिलेलं होतं, त्याच्यामध्ये किती किती वॅकन्सी लिहिलेल्या होत्या ते वर्तमानपत्र बघूया. आणि त्या वर्तमानपत्रामध्ये जे लिहिलेलं होतं 7/2023 कोणत्या पोस्टसाठी आहे, त्याच्या व्यतिरिक्त 1/2024 कोणत्या पोस्टसाठी आहे आणि 9/2023 कोणत्या पोस्टसाठी आहे. इथे तर लिहिलेलं आहे विद्युत पारेषण वगैरे. तरी एकदा मी तुम्हाला वर्तमानपत्र दाखवतो. लोकमत ते न्यूजपेपर आहे आणि त्यानंतर आपण सविस्तर चर्चा करूया. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, लोकमत न्यूजपेपर आहे. इथे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन को लिमिटेड त्याच्या व्यतिरिक्त दिलेला आहे आणि यामध्ये जाहिरातीमध्ये आराखडा दिलेला आहे. तर त्या जाहिरातीमध्ये जो आराखडा दिलेला आहे ते एकदा बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा, 7/2023 असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन 390 जागा, त्याच्या व्यतिरिक्त 7/2023 त्याच्यानंतर 9/2023 बघा, 9/2023 मध्ये असिस्टंट टेक्निशियन जनरल 1868 पोस्ट आणि जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट आली होती तेव्हा 1904 जागा तुम्हाला कशाच्या टेक्निशियनच्या पाहायला मिळालेल्या होत्या. त्याला विद्युत सहाय्यक म्हणता येईल. ओके, 1/2024 यामध्ये ती ऍड दिलेली नाही होती. तर ही जी ऍड आली होती याच्यापैकी जी 6 जी असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन, असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन 7 याची एक्झाम व्हायची आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 8/2023 मध्ये ज्या 2 पोस्ट होत्या त्याच्यापैकी टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 2 याची एक्झाम झालेली आहे. तर हे सर्वांना अवगतच असेल. तर ह्या वॅकन्सी होत्या आणि ह्या सुद्धा न्यूजपेपरमध्ये हे सगळं आलेलं होतं आणि डेट बघा 28 जून. आता या 28 जूनला तब्बल 1 वर्ष होते विद्यार्थी मित्रांनो. 1 वर्ष ओलांडून गेलं, परंतु अजूनही तुमची एक्झाम झालेली नाही. अजूनही त्यांचं
अजूनही कुठल्याही प्रकारची जॉइनिंग वगैरे त्यांनी दिलेली नाही. तर आता आपण ते नोटीस बघूया काय ते शुद्धीपत्रक आहे आणि त्यानंतर आपण चर्चा करूया बघा. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सदर जाहिरातीच्या अनुषंगाने महाट्रान्सको जाहिरात क्रमांक तेच आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने इथे लिहिलेलं आहे, ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरिता वेब लिंक URL कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती आणि सर्वांना ठाऊक आहे, असिस्टंट इंजिनिअरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे आपले विद्युत सहाय्यकचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत. जाहिरातील नमूद वेळापत्रकानुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख 24/10/2023 आणि 10/12/2023 आणि 19/2/2024 ही होती. हे सर्वांना ठाऊक आहे. सर्वांनी ॲप्लिकेशन सुद्धा केलेले आहे. त्या अनुषंगाने उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाले हे त्यांचे ते सुद्धा मान्य करतात. परंतु सदर पदाकरिता ऑनलाईन परीक्षा झालेली, हा महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. सदर पदांकरिता ऑनलाईन परीक्षा झालेली नसून भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. म्हणजे यांनी क्लिअरली इथं मेन्शन केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. म्हणजे याचं मिनिंग असं नाही की विद्यार्थी मित्रांनो भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही म्हणजे भरती पूर्ण होणार की नाही. 100% भरती पूर्ण होणार आहे, परंतु आता यावर वेळ लागणार आहे आणि बराचसा वेळ यावर लागणार आहे किंवा लागू शकतो. का बरं बघा, इथे लिहिलेलं आहे, दरम्यान शासन निर्णय दिनांक 27/2/2024 आताच फरवरी 2024 फरवरी महिन्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद लागू करण्यात येणार असल्यामुळे सदरच्या जाहिरातीमध्ये दिलेली आरक्षण वर्गवारी सध्या स्थितीत मागे घेण्यात येत आहे. म्हणजे जे वॅकन्सी दिलेल्या होत्या, वॅकन्सीचे जे टेबल होते SC ST OBC NT BC D त्याच्या व्यतिरिक्त जे बी VJ ABC जे पण गट होते त्याच्या व्यतिरिक्त SC BC त्यानंतर OBC त्यानंतर EWS या सर्वांचा ते आता विचार करण्यात येणार आहे आणि आरक्षण वर्गाची सध्या स्थिती ते मागे घेण्यात येत आहे. नवीन सुधारित आता बघा इथे लिहिलेलं आहे, नवीन सुधारित बिंदू नियमावलीप्रमाणे वर्गनिहाय रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे पुन्हा एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन म्हणजे तीच ॲडव्हर्टाइजमेंट राहील, परंतु त्यामध्ये आता फेरबदल होणार आहे व उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा अवधी सुद्धा देण्यात येणार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा ती नवीन ॲडव्हर्टाइजमेंट येईल तिथून 1 महिना पुन्हा अप्लिकेशन करायला ते वेळ देईल आणि त्याच्यानंतर 2 महिने तिथून पकडा पूर्ण एक्झामिनेशन सेंटर वगैरे ते डिसाईड करायला त्याच्यानंतर तुमची एक्झाम होईल. मी तुम्हाला एक्सपेक्टेड डेट सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल. तसेच आता समोर बघा, तसेच सदर भरती प्रक्रिया मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक 3468/2024 व इतर याचिकाबाबत माननीय न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून करण्यात येईल. म्हणजे आता सर्व गोष्टी यानंतर जो मुंबई हायकोर्ट आहे त्या मुंबई जे उच्च न्यायालय आहे त्याच्या याचिकाबाबत जे माननीय न्यायालयाचा आदेश जो राहील त्याच्याच अधीन राहून सर्व गोष्टी आता तिथूनच होणार आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरलेले आहेत त्यांनी पुनश्च अर्ज भरण्याची आवश्यकता राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ज्यांनी अर्ज भरले असते महाट्रान्सकोमध्ये त्यांना अर्ज भरण्याची गरज नाही, परंतु अशा जे विद्यार्थी असेल त्यांना असं वाटत असेल की माझा अर्ज चुकला होता तर तुम्हाला ही जी एक चांगली संधी आहे महाट्रान्सकोमध्ये पुन्हा फॉर्म भरायचा आणि ज्या वर्गांना ज्या ज्या कॅटेगरीमध्ये आरक्षण आहे त्यांनी त्या त्या वर्गामध्येच फॉर्म भरायचा. ओके, चला त्यानंतर बघा, सुधारित रिक्त पदे URL लिंक इत्यादी बाबतचे प्रसिद्ध पत्रक लवकरच कंपनीच्या www.mahatransco.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. उक्त पदाकरिता मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेले शैक्षणिक अर्हता अटी व शर्ती इत्यादी काय राहील, अबाधित राहतील. हे बघा विद्यार्थी मित्रांनो 28/5/2024 हे लेटर आहे आणि 28/5/2024च्या लेटर प्रमाणे मी तुम्हाला या सर्व गोष्टी इथे सांगितलेल्या आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे ऑफिशियल लेटर आहे. एकदा मी पुन्हा ऑफिशियल साईटवरती जाऊन डाउनलोड करून तुमच्या समोर आणलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता 2024 मध्ये हा तर अप्रिल, आता 2024 तर तुम्ही आता विसरून जा असं माझं वैयक्तिक मत आहे यावर, की 2024 मध्ये तुमची एक्झाम होणे, कारण एक्झाम होणे तर कठीणच आहे. आता तुम्हाला वेट करावं लागेल 2025चा झाली तर 2024 मध्ये महाट्रान्सकोची एक्झाम झाली तर 2024 मध्ये कधी होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबरला होऊ शकते आणि 2025 मध्ये नाहीतर मग तुम्हाला 2025चीच आता वाट पाहावं लागणार आहे. कारण त्यांनी एवढं सगळं दिलेलं आहे, त्यांना अर्ज करण्याकरिता वेळ देणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता नवीन ॲडव्हर्टाइजमेंट कधी येते ते दुरुस्ती करून त्याच्या व्यतिरिक्त
मुंबईचा निकाल कधी देते, कोणाच्या बाजूने देते, या सर्व गोष्टीचा उच्च न्यायालय निकाल दिल्याच्या नंतर या सर्व गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो 5-6 महिने ओलांडून जाऊ शकते. तर निराश व्हायचं नाही, अभ्यास करत राहा, सातत्यानं अभ्यास करत राहा, चिंता नाही करायची. कारण असल्या प्रकारचे नोटीस तुम्हाला पाहायलाच मिळेल. कारण जोपर्यंत अजून आता तुम्हाला माहिती आहे की आचारसंहिता सुद्धा लागू शकते राज्यामध्ये, हा एक सुद्धा एक पॉईंट असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो 5-6 महिने तुम्ही आता एकदम अभ्यास करत राहा, थोडा-थोडा का होईना. कासव जसं चालत राहतो तसं हळू चालत राहा, परंतु सातत्यानं अभ्यास करत राहा. आता बराचसा वेळ तुम्हाला मिळणार आहे, एक नोकरी घ्यायची आहे, तर ही सुद्धा गोल्डन चान्स आहे. का बरं गोल्डन चान्स आहे? कारण जी वेळ मिळते ना, त्या संधीचं सोनं करा. ओके, चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हीच माहिती होती तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी तुम्हाला एक्सपेक्टेड डेट सुद्धा सांगितलेली आहे. चला तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.